विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा घेतली जाते. कालच ती 1 डिसेंबरला 1:30 ते 4:30 संबंधित केंद्रावर ही परीक्षा घेतली गेलेली आहे. यातील काही प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. प्रश्न 3 पूर्ण झालेले आहेत. चौथा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, हे प्रश्न येणाऱ्या नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMMS साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, याची दखल घ्यावी. प्रश्न चौथा, आकृतीत रेषा L समांतर रेषा M, P आणि Q समांतर आहेत. कोन A, कोन B, कोन C, कोन D यांची मापे काढा. इन फिगर लाईन L पॅरलल लाईन M and लाईन P पॅरलल लाईन Q. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C and अँगल D. या ठिकाणी रेषा L आणि रेषा M या समांतर रेषांची P ही छेदिका घेतली तर कोन A या ठिकाणी आणि 70 अंश हे संगत कोन आहेत, त्यामुळे संगत कोन एकरूप असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोन एकरूप असतात. A हा 70 आहे. त्यानंतर P आणि रेषा P समांतर रेषा Q आणि छेदिका M, त्यामुळे कोन A एकरूप कोन B हे व्युत्क्रम कोन आहेत. कोन A आहे 70 अंशाचा, त्यामुळे कोन B सुद्धा 70 अंशाचा. कोन B बरोबर 70 अंश. ओके. त्यानंतर कोन B आणि कोन D 180 रेषीय जोडील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन B आहे 70 अंश. 70 अधिक कोन D बरोबर 180. कोन D बरोबर 180 हा 70 पलीड गेला वजा 70 होणार. कोन D बरोबर 110 अंश. ओके. कोन C एकरूप कोन D हे देखील संगत कोन आहेत. अँगल C कॉन्ग्रंट अँगल D करस्पॉन्डिंग अँगल्स. या ठिकाणी कोन D चं माप आता आपण 110 काढलेलं आहे, त्यामुळे कोन C चं माप सुद्धा 110 अंश. ओके. इथं कोन A आणि B या ठिकाणी व्युत्क्रम कोन आहेत, म्हणजे ते अल्टरनेट अँगल्स आहेत. त्यामुळे कोन A या ठिकाणी 70 अंशाचा, कोन B 70 अंशाचा, कोन C 110 अंश आणि कोन D 110 अंश. ओके. इथं कोन L रेषा L आणि रेषा M या समांतर रेषांची छेदिका या ठिकाणी Q आहे आणि C आणि D हे संगत कोन आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यानंतर B आहे 3 गुणांचा. हा आता 3 गुणांचा झाला. वरती फॅक्टराइज अवयव पडा. 2x वर्ग वजा 11xy वजा 30y वर्ग. 2x वर्ग वजा 11xy वजा 30y वर्ग. या ठिकाणी वर्गपदाचा सगुणक x वर्गचा सगुणक 2 आहे आणि y वर्गचा वजा 30 आहे. यांचा गुणाकार वजा 60. या वजा 60चे अवयव पडायचे. गुणाकार 60च आला पाहिजे आणि त्यांचा फरक 11 आला पाहिजे. 15 चौक 60 आणि गुणाकार वजा 60 येण्यासाठी आणि वजा 11 बेरीज येण्यासाठी, म्हणजे वजा चिन्ह आहे या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या संख्येचे चिन्ह वजा पाहिजे. म्हणजे वजा 15 गुणिले 4 वजा 60 आणि वजा 15 अधिक 4 यांची बेरीज वजा 11xy 11 वजा 11. त्यामुळं 2x वर्ग वजा 11 ऐवजी एकदा वजा 15xy अधिक 4xy वजा 30y वर्ग. पहिल्या दोघातून सामायिक निघतोय 2x. पहिल्या दोघातून 2x वर्ग वजा 15xy मधून x सामायिक निघतो. आत राहतोय पहिल्या पदातनं 2x वजा दुसऱ्या पदातून 15y वजा 15y गुणिले x वजा 15xy आणि 2x गुणिले x 2x वर्ग. पुढे हाच कंस 2x वजा 15y. हा 2x या ठिकाणी 4xy मधून आत राहिला आहे बाहेर.
अधिक 2y, 2y गुणले 2x बेदून 4x y, आणि वजा 15 गुणले वजा 15y गुणले 2y वजा 30y वर्ग. त्यामुळं 2x वजा 15y, 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस, कंसाच्या बाहेरची पदं x अधिक 2y. ओके, हे याचे अवयव आहेत. सोडवा. सॉल्व. 2x भागिले 3 वजा 3x अधिक 12/2 वजा x अधिक 3 भागिले 6 अधिक 5/2 बरोबर 0. या ठिकाणी 3, 2 आणि 6 यांचा लसावी अगदी बरोबर 6 आहे, म्हणून प्रत्येक पदाला 6 गुणायचं. प्रत्येक पदास 3, 2, 6 च्या लसावीने म्हणजे 6ने गुणून. त्यामुळे 2x भागिले 3 गुणले 6 वजा 3x अधिक 12 याला भागिले 2 गुणले 6 वजा पाठीमाग घेऊया गुणिले x अधिक 3 भागिले 6 अधिक 6 गुणले 5 भागिले 2 बरोबर 0. ओके, त्यामुळे 3 दोन्ही 6 आणि बे दोन्ही 4x वजा बे के बे त्रिक 6, 3x अधिक 12ला गुणायचं, हे वजा 3 त्रिक 9x, हे वजा 12 त्रिक 36 वजा 36. ओके, त्यानंतर 6ला 6 गेले वजा x वजा 6x, 6ला 6 गेले वजा x वजा 3. ओके, वजा चिन्ह काढताना आतली चिन्ह बदलतात कंसाच्या आतल्या पदांची. अधिक बे के बे बे त्रिक 6 3 15 अधिक 15 बरोबर 0. ओके, x पहा इथं 9x वजा 9x अधिक 4x वजा 5x वजा 5x वजा x 4x. पुन्हा एकदा वजा 9x अधिक 4x वजा 5x वजा 5x वजा x वजा 6x, वजा वजांची बेरीज वजा असते. अंक पहा वजा 36 वजा 3 वजा 39, 39 म्हणून 15 गेले वजा 24 बरोबर 0. पुन्हा एकदा वजा 9x अधिक 4x वजा 5x वजा 5x वजा x वजा 6x वजा 36 वजा 3 वजा 39 वजा 39 अधिक 15 वजा 24, 5 4 9 2 1 3 वजा 24 वजा 6x वजा 24 पलीकडे गेले अधिक 24, x बरोबर वजा 6 पलीकडे जाऊन 24ला भागिले 6 चोक 24, x बरोबर वजा 4. ओके, दोन्ही बाजूला वजा 6ने भागून x बरोबर वजा 4. प्रश्न 5वा आहे 2 गुणांचा. सॉल्व. 22 अधिक 8 कंसात आहे गुणिले 2 भागिले 5 वजा 13. कंस अगोदर सोडवायचा. 22 आणि 8 30 गुणिले 2 भागिले 5 वजा 13. क्रम ती दोन्ही 60 गुणाकार अगोदर, ती दोन्ही 60 भागिले 5 वजा 13. 60ला 5 भागिले भागाकार अगोदर 12 पंचे 60 वजा 13 बरोबर वजा 1. वजा 13 अधिक 12 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, आजीला वजा केला, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. या ठिकाणी 4 गुणांचा आहे. सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. 4a वजा 3 कंसाचा घन वजा 4a अधिक 3 कंसाचा घन. a वजा b कंसाचा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन. या ठिकाणी 4a कंसाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले पहिले पद तसंच आणि गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 3चा वर्ग आणि वजा 3चा घन दुसऱ्या पदाचं घन. इथं वजा कंसामध्ये 4 अधिक 3 कंसाचं पद हेच, परंतु सगळी चिन्ह अधिक. ओके, 4 कंसात लिहितोय. 4 कंसाचं घन अधिक 3 गुणिले 4 कंसाचा वर्ग गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 गुणिले 3चा वर्ग अधिक 3चा घन. ओके, 4 कंसाचा घन 64 घन
इथं 3 त्रिक 9 वजा 9, 3 त्रिक 9 वजा 9 गुणिले 4a वर्ग म्हणजे गुणिले 16a वर्ग अधिक 3 चौक 12a आणि 3 वर्ग 9 वजा 3 घन 27 कंसामध्ये हीच पदं फक्त सगळे संपूर्ण चिन्ह अधिक 64 घन अधिक 9 गुणिले 16a वर्ग अधिक 12a गुणिले 9 अधिक 27. आता कंस सोडवायचा आणि गुणाकार करायचा. 64a घन 16 144a वर्ग वजा आहे अधिक 12 108 वजा 27. इथं चिन्ह बदलत जायचं. इथं वजा 64a घन अधिक 144a वर्ग वजा 108a आणि अधिक 27. ह्या वजामुळं 64a घनचं वजा, या वजामुळं 16 अष्टोदरशे या ठिकाणी वजा 108 16 44 अधिकचं वजा. या वजामुळं पुन्हा एकदा बघा 64a घनचं अधिकचं वजा 16 144 वर्ग अधिकचं वजा 12 108 ह्या वजामुळे हे अधिकचं वजा आणि अधिक 27चं या अधिक 27चं वजा 27. त्यामुळं 64a घन वजा 64a घन गेले वजा 144 वजा 144 या ठिकाणी वजा 288a वर्ग अधिक 108 वजा 108 गेले वजा 27 वजा 27 वजा 54 वजा 288 वर्ग वजा 54. ओके, 4 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी विराट व सम्राट याने अनुक्रमे 50,000 रुपये आणि 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला, तर प्रत्येकाला किती तोटा झाला? विराट अँड सम्राट टुगेदर invested 50,000 and 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? या ठिकाणी 50,000 रुपयाचा 20% तोटा काढायचा. विराटचा तोटा सध्या 100 रुपयाला 20 रुपये तोटा, तर 50,000 रुपयाचे किती तोटा? ओके, 1 2 0 गेल्या, त्यामुळं 2 पंचे 10 आणि 1 2 3 0 10,000 रुपये तोटा विराटचा. आणि या ठिकाणी सम्राटचा तोटा बरोबर 100 रुपयाला 20 रुपये तोटा, तर 1,20,000चा किती? 1 2 1 2, त्यामुळे 12 दूनी 24 12 2 24 1 2 3 0 म्हणजे 24,000 रुपये हा विराटचा तोटा. तसा हा प्रश्न अतिशय सोपाच आहे. विराटनं 50,000 रुपये भांडवल गुंतवलं, परंतु त्यांना 20% तोटा झाला, म्हणजे भांडवलाच्या प्रमाणात 100 रुपये 20 तोटा, तर त्याचं भांडवल 50,000 रुपये आहे, त्यामुळं त्याचा तोटा 10,000 रुपये. आणि 1,20,000 भांडवल आहे त्याचं, 20% तोट्याने त्याला 24,000 रुपये. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय पुढील प्रश्न लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. धन्यवाद.